नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. वंदे मातरम हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा महामंत्र बनला होता. याच महामंत्राचा उद्घोष करत शेकडो क्रांतिकारक फासावर चढले होते. मुस्लिम कट्टरवाद्यांच्या नादी लागून जवाहरलाल नेहरू यांनी वंदे मातरम खंडित केलं. काँग्रेसच्या फैजपूरच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरमची 6 पैकी 4 कडवी वगळण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 मध्ये ही घोडचूक सुधारलेली आहे. त्यांनी सर्व शासकीय कार्यक्रम आणि शिक्षण संस्थांमध्ये वगळलेल्या 4 कडव्यांसह संपूर्ण वंदे मातरम झालं पाहिजे असा शासकीय आदेश काढलेला आहे. हा देश कट्टरवाद्यांच्या अजेंड्यावर चालणार नाही. या देशामध्ये आमच्या धर्मात चालत नाही, आमच्या धर्मात बसत नाही असं म्हणत वंदे मातरम टाळण्याची मस्ती चालणार नाही असा स्पष्ट संकेत नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाच्या माध्यमातून दिलेला आहे. यदि इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. आनंदमठ ही बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित कादंबरी आणि याच कादंबरीमध्ये वंदे मातरम ही गीताची रचना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केली होती. 1875 मध्ये ही गीताची रचना झाली. यंदाचं वर्ष वंदे मातरमच्या रचनेचं 150वं वर्ष आहे आणि सगळ्या देशामध्ये हे वर्ष गेल्या वर्षीच्या 7 नोव्हेंबर पासून साजरं करायला सुरुवात झाली. यंदाच्या 7 नोव्हेंबर पर्यंत हे वर्ष साजरं केलं जाणार आहे आणि याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये संपूर्ण वंदे मातरम झालं पाहिजे अशा आशयाचा शासकीय आदेश काढलेला आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये हिंदू मुसलमानांची एकजूट झाली पाहिजे हे धोरण होतं आणि त्याचं लक्ष होतं देशाचं स्वातंत्र्य. परंतु पुढे पुढे स्वातंत्र्य थोडं बाजूला पडलं. हिंदू मुस्लिम एकजूट हेच काँग्रेस नेत्यांनी आपलं लक्ष बनवून घेतलं आणि त्याच्या आधी खंडित झालं वंदे मातरम. 1937 मध्ये काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी जवाहरलाल नेहरू यांनी हा निर्णय घेतला. त्याच्यानंतर 10 वर्षाने देशाची फाळणी झाली, देश खंडित झाला. म्हणजे आधी वंदे मातरम खंडित झालं आणि पुढच्या 10 वर्षामध्ये हा देश खंडित झाला, या देशाचं विभाजन झालं. मोहम्मद अली जिन्नाना पाकिस्तानचा निर्माता म्हटलं जातं, पाकिस्तानचा जनक म्हटलं जातं. परंतु पाकिस्तानच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली वंदे मातरमच्या विभाजनापासून. 15 ऑक्टोबर 1937 रोजी लखनौमधून मोहम्मद अली जिना यांनी वंदे मातरमच्या विरोधात बांग दिली. त्यांनी सांगितलं की या देशातला मुस्लिम वंदे मातरम कधीही स्वीकारणार नाही, कारण याच्यामध्ये मूर्तीपूजा आहे. कदाचित जवाहरलाल नेहरू यांनाही मुस्लिम तुष्टीकरणाची सुवर्ण संधी वाटली असावी. त्यांनी लगेच पुढच्या 5 दिवसामध्ये म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की या देशातला मुस्लिम वंदे मातरम स्वीकारणार नाही, कारण याच्यामध्ये मूर्तीपूजा आहे. म्हणजे मोहम्मद अली जिना यांनी जे मुद्दे ठेवले होते तेच मुद्दे सुभाषचंद्र बोस यांच्या गळी उतरवण्याचं काम जवाहरलाल नेहरू करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. 26 ऑक्टोबर 1937 रोजी काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनामध्ये वंदे मातरमची 4 कडवी वगळण्याचा निर्णय झाला. वंदे मातरम खंडित करण्यात आलं. वंदे मातरमची फक्त 2 कडवी शिल्लक ठेवण्यात आली. यंदाचं वर्ष हे वंदे मातरमच्या रचनेचं 150वें वर्ष आहे आणि देशभरामध्ये हे साजरं केलं जातं, हे मी तुम्हाला सांगितलं. संसदेचं एक विशेष अधिवेशन या निमित्ताने मोदी सरकारने बोलवलं होतं आणि वंदे मातरमचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यावर एकूणच जो प्रभाव आहे त्या प्रभावाबाबत या अधिवेशनामध्ये चर्चा होणं अपेक्षित होतं. आता या चर्चेच्या निमित्ताने जवाहरलाल नेहरू यांची सगळी पापं बाहेर आली. वंदे मातरम त्यांनी कशा प्रकारे खंडित केलं तो इतिहास बाहेर आला आणि त्याच्यामुळे काँग्रेस नेत्यांची चांगलीच तडफड झाली. काँग्रेस नेते प्रचंड चिडचिड करायला लागले. प्रियंका वाड्रा ज्या काँग्रेसच्या नेत्या आहेत, सोनिया गांधी यांच्या कन्या आहेत, त्यांनी या अधिवेशनामध्ये बोलताना असं सांगितलं की हा निर्णय फक्त जवाहरलाल नेहरू यांचा नव्हता. या निर्णयाला मौलाना आझाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सुभाषचंद्र बोस आणि गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांचं समर्थन होतं. काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेमध्ये लोकशाही किती होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती, परंतु ही निवड नेहरूंना मान्य नव्हती. ते महात्मा गांधी यांच्या कानामध्ये कुजबुजले आणि त्याच्यानंतर सर्वानुमते सुभाषचंद्र बोस यांची निवड झालेली असून सुद्धा त्यांना त्या पदावरून दूर व्हावं लागलं. नेहरूंची या पदावर वर्णी लागली. 1946 मध्ये 15 पैकी 12 प्रदेश काँग्रेस समित्यांनी एकमुखाने सरदार पटेल यांचं नाव काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुचवलं होतं, परंतु नेहरूंना ते मान्य नव्हतं. कारण नेहरूंना माहिती होतं की 1946 मध्ये जी व्यक्ती काँग्रेसची अध्यक्ष होईल तीच व्यक्ती पुढे जाऊन देशाची पंतप्रधान होणार आहे. नेहरू पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्या कानामध्ये कुजबुजले आणि महात्मा गांधी यांच्या इच्छेने पुन्हा एकदा नेहरू यांची अध्यक्षपदावर वर्णी लागली. पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले. ही आहे काँग्रेसची लोकशाही. काँग्रेसमध्ये निर्णय प्रक्रिया कशा प्रकारे होतात ते स्पष्ट करणारी ही 2 उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे वंदे मातरम खंडित करण्याचा निर्णय कशा प्रकारे झाला असेल याची कल्पना आपण सगळे करू शकता. हिंदू मुस्लिम एकत्र नांदू शकत नाहीत हा युक्तिवाद काँग्रेसच्या नेत्यांनी मान्य केला. पाकिस्तानच्या निर्मितीला मान्यता दिली, देशाच्या फाळणीला मान्यता दिली. पाकिस्तानची निर्मिती झाली, भारत खंडित झाला
आता उर्वरित जो भारत होता तो हिंदूंच्या वाट्याला आला होता आणि तिथे संपूर्ण वंदे मातरम म्हणायला काहीच हरकत नव्हती, कारण या वंदे मातरम मध्ये दुर्गादेवी आणि सरस्वती देवी यांची वर्णन आहेत म्हणून मुस्लिमांना ते अमान्य होतं. परंतु उरलेला भारत तर हिंदूंच्या वाट्याला आला होता. त्या उरलेल्या हिंदुस्थानामध्ये संपूर्ण वंदे मातरम गाण्याची परवानगी दिली पाहिजे होती, परंतु काँग्रेस सरकारने ती दिली नाही. कारण काँग्रेसला मुळात हिंदूंच्या भावनांना कवडीची सुद्धा किंमत द्यायची नव्हती. तुमच्या श्रद्धांना कोणतीही किंमत नाहीये, तुमच्या आस्थांना कोणतीही किंमत नाहीये. या देशावर आम्हाला हिंदूंचा शिक्का नको आहे, ही काँग्रेसची भूमिका होती. त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा या स्वतंत्र भारतामध्ये संपूर्ण वंदे मातरम गाण्याची परवानगी काँग्रेसने दिली नाही. एकेकाळी मोहम्मद अली जिन्ना जो युक्तिवाद करत होते तोच युक्तिवाद आज असदुद्दीन ओवैसी करतायत, अबू आझमी सारखे टुकार भिकार नेते करतायत. म्हणजे फक्त चेहरे बदलले आहेत, युक्तिवाद मात्र तोच आहे. खरं तर असा युक्तिवाद करण्याचं या लोकांनी काही कारण नाहीये आणि धर्माच्या नावावर तर अजिबात नाहीये. इंडोनेशिया हा मुस्लिम बहुल देश आहे. त्या देशाच्या चलनावर गणपती बाप्पाची प्रतिमा आहे. त्यामुळे या देशातल्या मुस्लिमांचं पित्त वंदे मातरम मध्ये दुर्गा आणि सरस्वतीचं वर्णन आहे म्हणून खवळण्याचं किंवा उसळण्याचं काहीच कारण नाहीये. खरं तर तुम्हाला हिंदूंच्या सावटाखाली जगायचं नव्हतं. तुमच्या श्रद्धा, तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी, त्या श्रद्धांचं पालन करण्यासाठी तुम्हाला जमिनीचा एक स्वतंत्र तुकडा हवा होता. पाकिस्तानच्या रूपाने आम्ही तुम्हाला तो स्वतंत्र तुकडा दिला. उर्वरित जो तुकडा आहे तो हिंदूंच्या मालकीचा आहे. त्यामुळे इथे काय करायचं हे हिंदू ठरवणार. तिथे सुद्धा तुम्ही कोलदांडा घालण्याचा प्रयत्न करताय. काँग्रेसने खरं तर ही भूमिका घेतली पाहिजे होती, परंतु काँग्रेस नेतृत्वाने ही भूमिका घेतली नाही, कारण त्यांना मुस्लिमांची एकगठ्ठा मतं हवी होती. आणि आज सुद्धा तीच भूमिका काँग्रेस रेटताना दिसते. वंदे मातरमच्या संदर्भात संसदेमध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा काँग्रेस नेत्यांनी त्याच प्रकारचा युक्तिवाद केला, ज्या प्रकारचा युक्तिवाद जवाहरलाल नेहरू यांच्यासारखे नेते करत होते. खरं तर वंदे मातरम मध्ये आक्षेप घेण्यासारखं काय आहे? वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन. उर्दूमध्ये सांगायचं झालं तर मा तुझे सलाम. आता मा तुझे सलाम म्हणण्यामध्ये मुस्लिमांना काय प्रॉब्लेम आहे? आता या गीतामध्ये त्यांच्या दृष्टीने जे आक्षेपार्ह ओळी आहेत त्या तुम्ही दुर्गा दशप्राण धारिणी, कमला कमलदल विहारिणी, वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम नमामि त्वाम. म्हणजे 10 हातात शस्त्र घेतलेली दुर्गा तूच आहेस, तूच कमळावर बसलेली कमला आहेस, तूच वाणी आणि विद्या दात्री आहेस. याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काय आहे? म्हणजे जी भूमी तुम्हाला अन्न वस्त्र निवारा देते, उर्दूमध्ये ज्याला रोटी कपडा मकान म्हणतात, म्हणजे तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण करते, तुमचं भरण पोषण करते, त्या मातृभूमीला तुम्ही ईश्वराच्या ठिकाणी मानता म्हणजे वंदे मातरम. मग या वंदे मातरमवर आक्षेप घेण्यासारखं काय आहे? प्रत्येक शासकीय कार्यक्रमात जन गण मन या राष्ट्रगीताच्या आधी वंदे मातरम झालं पाहिजे, हा मोदी सरकारचा शासकीय निर्णय आहे. शिक्षण संस्थांना सुद्धा हा निर्णय लागू आहे, म्हणजे उर्दू शाळांना सुद्धा लागू आहे. आमच्या धर्मात चालत नाही म्हणून तुम्हाला याच्यापुढे वंदे मातरम टाळता येणार नाही. आणि अबू आझमी यांच्यासारख्या टुच्च नेत्यांना हा युक्तिवाद सुद्धा करता येणार नाहीये, कारण हा निर्णय त्या सरकारने केलेला आहे जे सरकार घटनेच्या चौकटीमध्ये संसदेमध्ये बसलेलं आहे, या देशावर राज्य करत आहे. त्यामुळे जे काय होतंय ते घटनेच्या चौकटीत होत आहे. या घटनेला तुम्हाला मान्य करावं लागेल. या घटनेचा तुम्ही विरोध करू शकत नाही. खरं तर स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला हिंदूंच्या जखमांवर फुंकर घालता आली असती, परंतु काँग्रेसने हिंदूंच्या भावना पायदळी तुडवण्याचं धोरण स्वीकारलं आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष काँग्रेसच्या हातात सत्ता असून सुद्धा या देशामध्ये राम मंदिराची निर्मिती झाली नाही. सगळी हिंदू धर्मस्थळं कायम उपेक्षित राहिली. हिंदू मंदिराच्या तिजोऱ्यावर मात्र सरकारचा कब्जा राहिला आणि या पैशाची सरकारी मनमर्जीनुसार उधळपट्टी सुरू राहिली. फाळणीनंतर या देशामध्ये हिंदूंना कवडीची सुद्धा किंमत राहणार नाही, हे काँग्रेसचं धोरण होतं. या देशामध्ये हिंदूंचा जो शिक्का आहे तो पूर्णपणे पुसला जावा. हिंदूंचा शिक्का म्हणजे हिंदू संस्कृतीचा शिक्का, तो पूर्णपणे पुसला जावा. या देशाचं मुघलीकरण व्हावं, बाबरीकरण व्हावं, हा काँग्रेसचा अजेंडा होता आणि गेल्या 6 दशकामध्ये काँग्रेसने हा अजेंडा राबवण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न केलेला आहे. दिल्लीमध्ये जी रस्त्यांची नावं तुम्हाला माहिती आहे, बाबर रोड, औरंगजेब रोड, शहाजहान रोड, हे सगळे दिल्लीतले रोड जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की या देशामध्ये नेमकं काय करण्याचा काँग्रेसचा अजेंडा होता. परंतु नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि त्यांनी हे घड्याळाचे उलटे फिरणारे जे काटे आहेत ते पुन्हा योग्य दिशेला वळवले. काळाची गती योग्य दिशेला वळवण्याचं काम केलं. गेल्या 10-11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारचे अनेक निर्णय घेतले ज्याच्यामुळे हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा आणि हिंदू आस्थांना लकाकी यावी. राम मंदिराची निर्मिती याच प्रयत्नाचा एक भाग आहे. बाबरी नावाचा कलंक काही वर्षापूर्वी पुसला गेला होता, परंतु त्या ठिकाणी एक भव्य राम मंदिराची निर्मिती व्हावी अशी या देशाच्या कोट्यवधी जनतेची अपेक्षा होती. नरेंद्र मोदी यांनी ते स्वप्न पूर्ण केलं. नरेंद्र मोदी यांनी काशी कॉरिडॉरची निर्मिती केली. वंदे मातरम जे 1937 मध्ये खंडित झालं होतं, ज्या वंदे मातरम मध्ये या भारतभूमीला दुर्गेचं एक प्रत्यक्ष रूप मांडण्याचा प्रयत्न बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केला होता आणि देशाच्या सगळ्या जनतेने
या प्रयत्नाला डोक्यावर घेतलं होतं. वंदे मातरम हा राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याचा महामंत्र बनला होता. त्या वंदे मातरमला पुन्हा एकदा पूर्णत्व देण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेलं आहे. मोदी सरकारचा हा निर्णय काँग्रेसच्या मतपेढीच्या राजकारणाला धक्का देणारा निर्णय आहे. त्यामुळे काँग्रेस या निर्णयाचा सरळ किंवा आडून विरोध करण्याचा प्रयत्न करेल. जर काँग्रेसला हे जमलं नाही तर त्यांचे मित्रपक्ष आहेतच, आणि जर त्यांनाही जमलं नाही तर अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे वकील सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करतील आणि या निर्णयामध्ये कुलदांडा घालण्याचा प्रयत्न करतील. काँग्रेसला काय वाटतंय किंवा काँग्रेस काय करणार आहे हा इथे महत्वाचा प्रश्न नाहीये. या निर्णयाकडे या देशातला मुस्लिम समाज कोणत्या दृष्टीने बघतो हे खूप महत्वाचं ठरणार आहे. या देशातला हिंदू प्रचंड सहिष्णू आहे. अल्लाचं नाव ऐकल्यानंतर किंवा अल्लाचं नाव घेतल्यानंतर आपला धर्म बुडेल असं या हिंदूला कधीही वाटत नाही. म्हणून दिवसात 5-5 वेळा अजान ऐकल्यानंतर सुद्धा हा हिंदू शांत बसतो. कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाही, संताप व्यक्त करत नाही. कानावर अल्लाचं नाव पडलं म्हणजे आपला धर्म बुडाला असं त्याला वाटत नाही. जुन्या जमान्यातला सिनेमा आहे, सिनेमाचं नाव उजाला, आणि या सिनेमामध्ये पडद्यावर हिंदू नायक आणि हिंदू नायिका म्हणजे त्या सिनेमामध्ये त्यांचे कॅरेक्टर सुद्धा हिंदू आहेत. गाणं काय गातात, यल्ला यल्ला दिले ले गई, नायिका म्हणते यल्ला यल्ला दिले ले गया. बरं, ती कॅरेक्टर हिंदू आहेत. ज्यांनी हे गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि मन्ना डे ते सुद्धा हिंदू. या गाण्याचे संगीतकार शंकर जयकिशन ते सुद्धा हिंदू. म्हणजे सगळेच हिंदू तरी गातायत काय, यल्ला यल्ला दिले ले गई आणि यल्ला यल्ला दिले ले गया. अनेक हिंदी सिनेमामध्ये हा चावटपणा तुम्ही पाहिला असेल. कधीही हिंदू प्रेक्षकांनी याच्यावर आक्षेप घेतला नाही. अगदी ताजं उदाहरण, मुझे प्यार हुआ अल्लाह मिया, गाणारी नायिका हिंदू, सिनेमामध्ये तिचे जे कॅरेक्टर आहे ते सुद्धा हिंदू आहे. गाणं काय गाते, अल्लाह मिया मुझे प्यार हो गया. या देशातले लाखो करोडो तरुण आणि तरुणी अशा असतील की ज्यांनी हे कधी काळी गाणं गुणगुणलेलं असेल, मुझे प्यार हुआ अल्लाह मिया. बरं, हे गाणं गुणगुणल्यानंतर ना त्यांचा धर्म भ्रष्ट झाला, ना त्यांच्या हिंदू धर्मावर काही कलंक लागला. सगळं काही सुरळीत चालू आहे. मग जर हिंदूंनी अल्लाचं नाव घेतल्यानंतर त्यांचा धर्म बुडत नाही, तर मुस्लिमांनी देवी दुर्गा आणि देवी सरस्वती यांचं गुणगान केल्यानंतर त्यांचा धर्म कसा काय बुडतो, आणि भारतातल्या मुसलमानांचाच कसा काय बुडतो. इंडोनेशियातले लोक गणपतीचं चित्र असलेलं चलन वापरू शकतात. त्यांच्या विमान सेवेचं नाव गरुडा असू शकतं, कारण त्यांना माहिती आहे की आपण कधी काळी हिंदू होतो, आपले पूर्वज हिंदू होते, त्यांची संस्कृती हिंदू होती आणि त्यांचे जे राष्ट्रपुरुष आहेत ते सुद्धा हिंदू होते. आपण काही कारणास्तव आपला धर्म बदलला म्हणजे आपली पूजा पद्धती बदलली, परंतु आपले पूर्वज तेच आहेत, आपली संस्कृती तीच आहे. याचं भान जर इंडोनेशियाच्या मुस्लिमांना असेल तर भारतातल्या मुस्लिमांनी ते भान ठेवायला काय हरकत आहे. भारतामध्ये असे अनेक मुस्लिम आहेत, त्यांना माहिती आहे की त्यांच्या 5 पिढ्यापूर्वी 6 पिढ्यापूर्वी त्यांची जी नावं होती ती हिंदू नावं आहेत. कोकणामध्ये आजही असे अनेक मुसलमान आहेत ज्यांचे नाव सावंत आहे, दळवी आहे, पावसकर आहे. कधी काळी ते मराठी बोलत होते, म्हणजे अगदी 20-30 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतो. म्हणजे हल्ली जमातचे लोक जे गावागावामध्ये जातात आणि मुसलमानांना सांगतात की तुम्ही, महिलांना सांगतात की तुम्ही बुरखा घातला पाहिजे, पुरुषांना सांगतात की तुम्ही दाढी ठेवली पाहिजे, टोपी घातली पाहिजे. म्हणजे तेच जमातचे लोक जे मोठ्या भावाचा अंगरखा घालतात आणि लहान भावाचा पायजामा, छोटा पायजामा आणि मोठा अंगरखा तुम्ही पाहिलं असेल अनेक वेळा. हे लोक जाऊन सांगतात की तुम्ही कुंकू लावू नका, गळ्यात मंगळसूत्र घालू नका. गेले 20-30 वर्ष हे चालू आहे. त्याच्यामुळे आज कोकणातल्या गावांची जी परिस्थिती आहे ती बदललेली आहे, ते चित्र बदललेलं आहे. पूर्वी जे मुसलमान गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचे ते आज सहभागी होताना दिसत नाहीयेत, कारण त्या मुस्लिमांना हे माहिती होतं की आपले पूर्वज कधी काळी गणेशोत्सव साजरा करत होते. तर भारतातल्या मुस्लिमांची समस्या हीच आहे. त्यांनी आपल्या काही पिढ्यांपूर्वी त्यांचे जे संस्कार होते, संस्कृती होती, ती जर आठवून पाहिली तर त्यांचा वंदे मातरमला विरोध असण्याचं काही कारण नाहीये, जसा इंडोनेशियातील मुस्लिमांचा विरोध हिंदू संस्कृतीला नाहीये. मोदी सरकारच्या या निर्णयासाठी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. या देशामध्ये जी राष्ट्रप्रेमी जनता आहे त्यांच्या मनामध्ये जो राष्ट्रभक्तीचा अंगार आहे त्या अंगाराला फुंकर घालणारा निर्णय मोदी सरकारने पुन्हा एकदा घेतलेला आहे. वंदे मातरम जे कधी काळी खंडित झालं होतं त्याला पुन्हा एकदा पूर्णत्व देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये वंदे मातरमच्या संदर्भात तुमच्या भावना व्यक्त करा. वंदे मातरमशी निगडीत तुमची एखादी जर आठवण असेल तर ती कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा. सबस्क्राईब करा, न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.